फुल चालू आठवडा झालं. असंच हो, बेतार आहे हां. आपलं. So, चांगलं झालं की मृणालिनी आणि तिचे मामा इथे आले, तर त्यांनी सांगितलं की इंडोर मीट करायची, आम्हाला संवाद साधायचा आजी आजोबांबरोबर. तर आम्ही त्यांना इन्व्हाइट केलंय. तर काकू, त्यांची बहीण मृणालीची आई, त्या तुम्हाला त्यांची आणि मग काकांची ओळख करून देतील आणि मग आपण प्रोग्राम चालू करूया. म्हणजे मग तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काही असतील तर विचारता येईल. या काकू, तुमची पण ओळख करून द्या आणि मग नमस्कार आणि सुस्वागतम. मी कल्याणी बिळगी, दीपक फडणीसची बहीण. माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे तो. तो बेसिकली दीपक तू समोर ये. दिल्ली IITचा इंजिनियर आहे तो. आणि त्याच्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंग नंतर म्हणजे इंडियामध्ये जॉब केले, परदेशात राहून जॉब केले, 2दा-3दा पुण्यामध्ये जॉब केले. पण त्याच्या मनामध्ये तुकारामांचे अभंग ट्रान्सलेट करण्याचं त्याच्या डोक्यात खूप होतं. त्याच्यामुळे त्यांनी ते जवळजवळ 900 अभंग ट्रान्सलेट केलेले आहेत. आणि त्याचं आता शब्दगंध प्रकाशन म्हणून ते त्याचं पुस्तक बनवत आहेत. आणि ट्रान्सलेशन म्हणजे असे प्रत्येक अभंग लिहिलेला आहे, त्याच्या खाली त्याचा अर्थ लिहिलेला आहे. म्हणजे तो वाचावा कसा लिहिलाय, म्हणजे जो माणूस अमराठी आहे त्याला तो वाचता कसा येणार, तर वाचायचा कसा, आणि त्यानंतर त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि एक टोकन पुस्तक हे 52 अभंगांचं काढलेलं आहे. त्याच्यात त्यांनी बारकोड दिलेला आहे की ते बारकोडवर स्कॅन केलं फोनवरून तर तो अभंग प्ले होतो, गायला जातो. नामांकित म्हणजे भीमसेन जोशी, लता मंगेशकर असे नामांकित गायकांचे अभंग आहेत सगळे. तर असं हे 52 अभंगांचं त्यांनी सुरुवातीला पुस्तक काढलं. त्यानंतर 300 अभंगांचं त्याचं अजून एक प्रकाशित झालेलं आहे, शब्दगंधा प्रकाशन म्हणून जे आहे ते त्याचे सगळे प्रकाशित करणारे. आणि गंगा आणि 4500 अभंग आहेत ना एकंदर. तुकारामाची गाथा 4500 त्याचे झालेले आहेत तुकारामांच्या गाथेतले. आणि तो स्टेप बाय स्टेप सगळे करणार आहे. 3 ह्याचे त्याचं हे तयार आहे, तर ते पुढे होतील प्रकाशित. म्हणजे पण हे सगळे सुरुवातीला आलेले आहे. त्याच्या आधी 2015 साली त्याच्या एका मित्रांनी, परदेशात राहणाऱ्या मित्रांनी एनकरेज केल्यामुळे त्यांनी पंढरपूरची वारी केली. तर ते त्यांनी चालत वारी आणि सगळ्या वारी बरोबर त्यांच्याबरोबर वारी केली. तर त्याचं जे प्रेझेंटेशन आहे ते सुद्धा त्यांनी खूप छान केलेले आहे, स्लाइड आणि दाखवत. आपण प्रत्यक्ष वारीला जाऊन येत असं आपल्याला वाटतं. तर त्याची त्यांनी पुस्तकं काढली आहे, मराठी आणि इंग्रजी असं दोन्ही पुस्तकं काढलेली आहे की कोणालाही वाटलं वारीला जावं तर काहीतरी गाईडलाईन्स मिळाव्या अशा ह्यांनी त्या पुस्तकामध्ये टिप्स आहेत. असं ते छोटंसं पुस्तक आहे. तर मग तो येणार होता इथे अमेरिकेमध्ये, म्हणून मग आम्ही ठरवलं की त्याच्या ठिकठिकाणी असं आपण लोकांना अवेअरनेससाठी मराठीमध्ये असलेले अभंग लोकांपर्यंत पोचावे, इंग्लिश भाषेत ट्रान्सलेट केले म्हणजे ते सगळीकडे जगभर पोचतील. तर त्याचा प्रयत्न तो आहे की ते सगळीकडे जगभर पोचावे आणि तुकाराम महाराजांचं जे काय कार्य आहे ते सामान्य सगळ्या लोकांपर्यंत पोचावं, या हेतूने हे सगळे कार्यक्रम आम्ही ते ठरवलेले आहेत. तर दीपक फडणीस आता आपल्याला सगळं पुढचं हे. नमस्ते काका, फक्त एक चेक करते, सगळ्यात मागच्या रोला आवाज ऐकू येतो व्यवस्थित? माझ्यापेक्षा त्याचा आवाज. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना इथे बघून, एवढ्या मोठ्या संख्येने बघून मला फारच आनंद झाला आहे. कारण आम्ही इथे आलो तेव्हा इथे काही नव्हतं, आणि आता अगदी हॉल भरला आहे. आणि आपण सगळे महाराष्ट्रातली माणसं, मराठी माणूस जिंदाबाद. तर तुकाराम महाराज हे म्हणजे एक फार वेगळं रसायन आहे. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज, महाराष्ट्राचे हे 2 पिलर जे आहेत, ही जी महाराष्ट्राच्या रथाची 2 चाकं आहेत, ह्याच्यामुळे आमचं आयुष्य समृद्ध झालेलं आहे मराठी माणसाचं. तुम्ही मराठी कुठलीही कादंबरी वाचा, लेख वाचा, कथा वाचा, त्याच्यामध्ये तुका म्हणे असं आल्याशिवाय तो लेख होतच नाही पूर्ण. आणि एवढा उपदेश, विजडम ज्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल, की ज्ञान, की आयुष्य कसं जगावं माणसाला आणि देवाची आराधना कशी करावी, टेन्शन न घेता, कुठल्याही प्रकारे इंद्रिय दमन किंवा कुठल्या वेगवेगळ्या छंदांना न लागता, कोणा गुरुच्या मागे न लागता आणि कुठे फसवले न जाता पांडुरंगाची केवळ भक्ती करावी, जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे तेच तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे.
आणि सगळ्या संतांनी आपल्याला तेच सांगितलं आहे की ती आपल्याकडे तर अशी परंपराच आहे, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका. म्हणजे पांडुरंगाची पण ही योजना बघा, ओव्हर अ पिरियड ऑफ 300 इयर्स, 400 वर्ष देवानं अशा संतांना जन्माला घातलं की त्यांच्या नावाची नुसती मी एका मागोमाग त्यांची नावं जर घेतली तर मुक्तीचा मार्ग त्याच्यातून डिफाईन होतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तर हे जे ज्ञान आहे, मला 1982 साली माझ्या हातात गाथा आली, मी ती थोडी चाळली, मला खूप आवडली, कारण